हे गाइस फायनली हे गाईस आता आपण द्वारकाधीशला जातोय विरारला. तर आता आपल्यासोबत हर्षल आहे आणि 3 बाया लोक आहेत. होय मित्रांनो, लास्ट पर्यंत आपल्या व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आपल्याला खूप मजा येणार आहे. आपण द्वारकाधीशला चाललोय. तर आपला राहुल बागादन रॅप म्हणतोय. आता त्याला रॅप येत नाही. आधी खूप यायचे त्याला रॅप. एक वर्ड टू वर्ड त्याला पाठ असायचे. आता नाही येत. काय माहित काय झालं त्याला म्हणलं आता ब्लॉगिंग वर ध्यान जाऊ दे. तर आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं प्रेम दाखवा. लाईकनी, शेअरनी, सबस्क्राईब तरी करा कमीत कमी. खूप गर्दी आहे. आपण द्वारकाधीशला पोहोचून मग आपण ब्लॉग मध्ये येऊया. किंवा रस्त्यामध्ये काय एन्जॉयमेंट झालं तर आपण येऊया ब्लॉग मध्ये. तर गाईस आता आपण आलोय मंदिरला. ते बघा आम्हाला खूप परेशानी झाली यायला. हा ना, बस मध्ये ब्लॉग काढायला नाही भेटला. खूप गर्दी होती. डायरेक्ट विरार स्टेशनहून डायरेक्ट इकडचा ब्लॉग टाकतोय आम्हाला. हा, तुमचं नशीब चांगलं नाही. हा, मंदिर पण एक तर वरून बंद आहे. आम्हाला दर्शन पण नाही भेटणार. 1 वाजता मंदिर बंद होऊन जातं. 2 वाजता, 4 वाजता मंदिर उघडतं. मला दर्शन तर नाही भेटणार. बाहेरूनच आम्ही तुम्हाला हे मंदिर का अनबॉक्सिंग करते का? मंदिर का अनबॉक्सिंग, मंदिर को क्या बोलते उसको? रिव्यू. एक्सप्लोर. हाँ, एक्सपोर्ट बोल तू. मंदिरला एक्सप्लोर करायला चाललोय आपण. चला. मंदिर बघा किती सुंदर आहे. अति सुंदर मंदिर बनवलं इथं. मंदिर बहुत प्यारा है ना रे. हे मंदिर कैसा है रे? मंदिर कैसा है? एक नंबर आहे मंदिर. I don't have any words. आम्ही नायजेरियनला घेऊन आलोय. I don't have any words. So, मंदिर is very beautiful and क्या बोला? बहुत अच्छा है. बहुत अच्छा है मंदिर. बोल नहीं सकते. फैमिली देखती है. नहीं तो ऐसा मंदिर की तारीफ करूँ मैं. बहुत प्यारा मंदिर है कसम. प्रसाद भेटा गाईज बघा, आम्ही विरार स्टेशनहून आलोय. तिथून 20 रुपीज घेतले आणि इथून टुकटुक करून आलोय. मराठी भाषेत बोलतो. टुकटुक करून आलोय. एक्सक्यूज मी गाईज, ही जागा पण थोडं एक्सप्लोर करा. प्लेस आहे. तर गाईज आम्ही मंदिरचे सिनेमॅटिक पण घेणार आहोत. तर ते पण एन्जॉय करा. आम्ही शॉर्टला टाकणार आहे. लॉंग व्हिडिओ पण येणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण येणार आहे आमची. हे सिनेमॅटिक बनाने काय बनवायचं आहे ना भाई. पब्लिक खुश करायचे आपल्याला. तेच ना. मंदिर बाहेर बोललो ना तर एकदम अतिसुंदर आहे. 4ही साईडनी डोंगर वगैरे, झाडी वगैरे आहेत आणि मधात मंदिर आहे. आम्ही ह्या मंदिरामध्ये आलोय आणि इथे चप्पल काढतात. इथे चप्पल काढा आणि ही जागा तुम्ही नक्की एक्सप्लोर करा. विजिट करा. मित्रांनो, आपण पुढचं बघूया. इथं काहीतरी आहे. पुंडलिका काहीतरी आहे. थांबा बघूया आपण. खूप छान केलं हे लोकांनी. खूप छान केलं. ह्याची सिनेमॅटिक रील ना खूप छान बनणार आहे. बघा किती भारी मंदिर आहे. खरंच यार, सगळ्यांनी एकदा विजिट करा यार. तुम्हाला आम्ही वाटलं तर पत्ता वगैरे सगळं सांगतो. कुठून कसं यायचं आहे. एकदा एक्सप्लोर करा. एकदा विजिट करा तुम्ही.
खूप छान वाटेल, मला पण शांती वाटेल. आता 4 वाजता खुलणार आहे मंदिर, तेव्हा आपण दर्शनाला जाऊया. बघू दर्शनाला त्याचा व्हिडिओ काढून देतात का नाही. आपण तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमचे साथ द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लास्टपर्यंत बोलून राहा आपल्या व्हिडिओमध्ये. तर गाईस हे मंदिर खूप सुंदर आहे. अगर तुम्ही इकडं आल्यात ना तर तुम्हाला मनाला खूप शांती भेटेल. तर खूप बरं वाटतं आहे, असं वाटतच नाही की इथून जाऊया. आणि इथलची खास गोष्ट माहीत नाही काय, म्हणजे इथं सकाळपासून खूप ऊन आहे, सकाळपासून खूप ऊन आहे. पण आम्ही बघा बिना चपलाचं आहे आणि इथं जर्रा पण आम्हाला गरम वाटत नाही पायाला, एकदम थंड वाटतंय कूल. मनाला ना एवढी शांती वाटते नाही मंदिर बघून. एवढं ऊन आहे, एवढं खूप ऊन लागतं इथं. डिग्री सेल्सिअस तुम्हाला आपण नंतर टाकू स्क्रीनशॉटवर. पण सध्या खूप गरम आहे, पण तरी पण एवढं मन भारी शांत एकदम हलकं वाटते ना. तुम्ही एकदा या, तुम्हाला स्वतः अनुभवसाल तुम्ही. आता बघा इथं म्हणजे कसं आहे, डोंगर वगैरे सगळं म्हणजे डोंगरचं एकदम मधोमध आहे ना. हवा म्हणजे ऊन लागतंय पण हवा अशी चालते ना की असं वाटत नाही की ऊन लागतंय म्हणून, असं वाटतच नाही लागतंय घरी. तुम्ही या एकदा व्हिजिट करा, खूप छान विरारचं मंदिर आहे. तर आम्ही आता आरती घ्यायला भेटणार नाही, आम्ही आता लवकर जाणार आहेत. आम्ही लेट आलो, लवकर आलो असतो तर आरती दाखवली असते तुम्हाला, पण आम्हाला त्याला भेटायला पण नाही भेटणार आहे, मंदिर पण बंद आहे. आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तरीसुद्धा तुम्ही एकदा व्हिजिट करा. आणि तुम्ही पण तो फील घ्या, एकदम जी शांती आहे ना मनाला, हलकं वाटतं. जे पण तुम्ही ताणतणावात असाल, डिप्रेशनमध्ये असाल, काही असाल, त्या एवढं मला शांत वाटतं ना, खरंच सांगतो. काय फील होते तुम्हाला काय सांगू, एकदा तुम्ही व्हिजिट करा. प्रत्येक माणसात किंवा बाईमध्ये एक लहान पोरगं दडलेलं असतं किंवा लहान पोरगी दडलेलीच असते. फक्त त्याला समजणारे पाहिजे, जे त्याच्याकडे नसतं. तसं तू. आता दुपार झाली आहे, 3 वाजलेत. तर आम्ही आता जातोय. तुम्ही सांगा ब्लॉग कसा लागला आहे आणि नेक्स्ट कुठे जाऊ फिरायला वगैरे, तुम्ही कमेंट वगैरे करा, आम्ही जाऊ. ठीक आहे, पीस आउट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. तर हा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कुठला पार्ट बेस्ट पार्ट आवडला आहे. तुम्ही या, आम्ही तुम्हाला सांगतो, ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो.